दोष हा कुणाचा? ही कथा सांगण्या अगोदर मला ही कथा सांगावयास का प्रवृत्त करण्यात आले व त्यामागील काय पार्श्वभूमी आहे हे मी जरा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या कथेकडे पाहिल्यास तुम्हाला कल्पना येईल की ही कथा लिहिण्यामागे माझा काय उद्देश होता. मागील एका लेखात सांगितल्याप्रमाणे मी एका वैद्यकीय संघटनेत मेडिको लीगल सेलमध्ये कार्यरत असून सर्व प्रकारच्या वैद्यकीय कायदा अंतर्गत फिर्यादी म्हणजेच केसेस हाताळत असतो व त्या डॉक्टरांना कायद्याच्या कचाट्यातून योग्य मार्गदर्शन व वकिलांचा सल्ला देऊन सोडवण्याचे प्रयत्न करीत असतो. ही कथा आपणासमोर मांडणार आहे ती सत्य परिस्थितीवर आधारित असली तरी तिला कलात्मक स्वरूपात मांडून जरा खुलवून सांगण्याचा निर्णय घेतला आहे. ही कथा तुम्हा रसिक वाचकांना नक्की आवडेल ह्याची मला पूर्ण खात्री आणि अपेक्षा आहे. असो, पहाटेच्या सुमारास कोंबड्याची बांग ऐकू आली. त्याचबरोबर सीताराम जागा झाला. तो आपल्या झोपडीतून बाहेर आला. तांबडे फुटू लागले होते. सूर्याचा संधिप्रकाश जाणवत होता. सूर्यकिरणाचा वर्षाव शेतावर होत होता. आभाळात जरी ढग दिसत असले तरी पाऊस पडेल असे काही वाटत नव्हते. दुरून डोंगरांच्या रांगांकडे पाहताना सूर्यकिरण हे लपाछपीचा डाव खेळत आहेत असा भास होत होता. आता पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. कोकिळेचे कुहू कुहू कुजन ऐकू येत होते. चिमण्यांचा चिवचिवाट तिला साथ देत होता. इतर पक्ष्यांची कुजबूजसुद्धा जाणवत होती. कबुतरांचे गुटरगू त्या कोरसमध्ये भाग घेत होते. सीतारामची नजर आता कोंबड्याच्या खुराड्याकडे गेली. 2-4 कोंबड्या अंडी उबवण्यासाठी बसल्या होत्या. नेहमीप्रमाणे पुरुष जातीचा अभिमान बाळगणारे कोंबडे इकडे तिकडे फेऱ्या मारत बसले होते. तेवढ्यात वाघ्या कुत्रा शेपटी हलवत पुढे आला. सीतारामला त्याच्या वाघ्याचा फार अभिमान होता. त्याने त्याच्या इमानदारीचा प्रत्यय त्याला वेळोवेळी आणून दिला होता. त्याचे शेत व गुरे राखण्यात वाघ्याचा मोलाचा वाटा होता. झोपडीच्या एका कोनाऱ्यात मनी मांजर गुपचूप बसून होती. राधाची म्हणजेच सीतारामच्या पत्नीची ह्या मनी मांजरीवर खूप माया होती. ती तिची फार लाडकी होती. सकाळचे सर्व प्रातर्विधी आटोपून सीताराम पाहणी करण्यासाठी गाई म्हशीच्या गोठ्याकडे गेला. त्या गोठ्यांमध्ये गाय, म्हैस, 2 बैल राहतोच. आजूबाजूला सर्वकडे वैरण पसरली होती. एका बाजूला पाणी पिण्याकरता खोलगट पाणथरी बांधली होती. सीताराम व त्याची बायको राधाबाई त्या झोपडीत राहत असत. नाही म्हणायला तशी 5-6 गुंठे शेतजमीन त्यांच्या पदरात होती. त्या शेतामध्ये भाताची आणि नाचणीची शेती केली जात असे. नवऱ्याच्या पाठोपाठ राधाबाई देखील उठली. पहिल्या प्रथम तिने झोपडीच्या बाहेर येऊन सूर्याला नमस्कार केला. त्यानंतर झोपडीचा झाडूने कचरा काढला. त्यानंतर सर्व सकाळचे प्रातर्विधी आटपून ती आपल्या झोपडीत परत आली. घरातून मोठे पितळेचे तांबे घेऊन त्या गोठ्याकडे निघाली. राधाबाईने प्रथम म्हशीचे व नंतर गाईचे दूध काढले. नंतर चोहोबाजूस नजर फिरवून तेथे असलेल्या शेळ्यांचे सुद्धा थोडेफार दूध काढले व सर्व काही आलबेल असल्याची खात्री करून घेतली. आता सकाळची न्याहारी बनवण्यास ती स्वयंपाकघरात गेली. आज तिने भाताची पेज व फणसाची भाजी करायचे ठरवले होते. सीतारामने भाताची पेज व फणसाची भाजी खाल्ली आणि तो शेतावर जाण्यास निघाला. त्याचा हा नित्याचा कार्यक्रम असायचा. शेतावर जाताना तो न चुकता कोपऱ्यावर असलेल्या हनुमान मंदिरात जात असे. सकाळी मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे. हनुमान मंदिराच्या बाजूला त्याची कुलदेवता असलेल्या चंडिका देवीचे देऊळ होते. सीताराम तिची सुद्धा भक्तिभावाने पूजा करीत असे. सीतारामने चंडिका मातेचे दर्शन घेतल्यावर त्याच्या शेताकडे जाण्यास सुरुवात केली. इकडे राधाबाईने सकाळचे जेवण बनवण्याची तयारी केली. आज ती दुपारच्या करता झुणका भाकर घेऊन जाणार होती. दुपारी 12 वाजता ती शेतात पोचली. दुपारच्या जेवणानंतर त्यांनी शेतातील कामात सीतारामला थोडाफार हातभार लावला. संध्याकाळी 6च्या सुमारास
सीताराम व राधाबाई घराकडे जाण्यास निघाले. घरी आल्यावर घरात सांजवात आणि नंतर रात्रीचे जेवण असा हा कार्यक्रम ठरलेला असायचा. हे एवढे रामायण सांगायचे कारण म्हणजे सीताराम हा अबोल व एकलकोंडा होता. त्याच्या नातेवाईकांशी म्हणजेच बहीण भावंडांशी संबंध जेमतेम बेताचेच होते. कधीतरी एखाद्या सणानिमित्त अथवा दसरा दिवाळीत त्यांची गाठ पडत असे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे सीताराम आणि राधाबाई यांना अजूनही संतान सुख नव्हते. लग्न होऊन 8 वर्षे झाली होती, परंतु अजूनही घरात पाळणा हल्ला नव्हता. लग्न झाल्यावर 2 वर्षे त्या दोघांनी एवढे मनावर घेतले नाही. क्वचित थोडे उशिरा मूल होईल असे त्यांना वाटत होते. 2 वर्षानंतर मात्र त्या दोघांनी व्रते करण्यास सुरुवात केली. असे कोणतेही मंदिर व देवस्थान नव्हते की ज्याची पायरी त्या दोघांनी चढली नाही. पहिल्या प्रथम अष्टविनायकाची यात्रा झाली. त्यानंतर त्यांची कुलदेवता चंडिका देवी हिची आंगणेवाडीला जाऊन तिला नवस करून आले. त्यानंतर भराडी देवीचे सुद्धा दर्शन घेतले. अडिवरे गावात असलेली महाकाली म्हणे नवसाला पावते म्हणून तिचे सुद्धा दर्शन घेऊन झाले. जेजुरीचा खंडेराया, पंढरपूरचा विठोबा, राजापूरचे धूत पापेश्वर, नाशिकचे सोमेश्वर, कोल्हापूरची अंबाबाई हे सर्वजण साक्ष देऊ शकतील की सीताराम व राधाबाई त्यांच्याकडे दर्शनाला व संतान सुखाची याचना करण्यासाठी आले होते. आणि एके दिवशी राधाबाईने ती गोड बातमी सीतारामला दिली. राधाबाईंना दिवस गेले होते. घरात आनंदाचे वातावरण पसरले. स्थानिक डॉक्टरांकडून राधाबाई गरोदर असल्याची खात्री करून घेतली. सर्व देवांनी राधाबाईचे गाऱ्हाणे ऐकले होते. सर्व देवता सीताराम राधाबाईच्या नवसाला पावल्या होत्या. त्यांनी तिच्या पदरात ओटी भरली होती. आता तिला संतान सुख मिळणार होते. त्या दोघांनी केलेले सर्व नवस फेडले. बघता बघता 9 महिने कसे गेले ते त्या दोघांना कळले सुद्धा नाही. व एके दिवशी त्यांच्या घरात लहान मुलाचा टाहो ऐकू आला. बाळ दिसायला गोंडस आणि गोजीरवाणे होते. वजन जवळपास 7 पौंड असावे. रंग अगदी गोरापान नसला तरी सावळा रंगापेक्षा किंचित उजळ होता. 12व्या दिवशी बाळाचे बारसे करण्यात आले. प्रथमेश नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्व नातेवाईकांना पेढे वाटले गेले. घरात जणू काही दिवाळी साजरी करण्यात आली. बाळ होऊन 20 दिवस झाले होते व दुधात माशी पडली. एके दिवशी बाळाला जुलाब सुरू झाले. पोटात दुधाचा थेंब देखील पचला जात नसे. वांत्या पण होत होत्या. काही केल्या अतिसार आटोक्यात येत नव्हता. कित्येक घरगुती उपाय करण्यात आले, परंतु तीळ मात्र सुद्धा फायदा झाला नाही. बाळ निश्चित पडून होते. शेवटी सीताराम व राधाबाई बाळाला घेऊन उपचारासाठी राजापूरला जावयाचे ठरवले. आता राजापूरला जावायचे म्हटल्यानंतर थोडीफार पैशाची व्यवस्था करावी लागणार होती. राधाबाईने तिच्यापाशी असलेल्या गाठोड्यात किती पैसे आहेत ते बघितले. गाठीशी असलेल्या त्या गाठोड्यात 5,000ची चिल्लर सापडली गेली. खरे म्हटले असता एवढी रक्कम हॉस्पिटलचा खर्च भागवण्याकरता पुरेशी होती. त्यामुळे तुर्तास एक मोठी समस्या दूर झाली. सीतारामने राजापूरला एका छकड्याची सोय केली व ती दोघे बाळाला घेऊन राजापूरला जावयास निघाले. पहिल्या प्रथम मारुतीरायाचे व चंडिका देवीचे दर्शन घेतले. दुपारचे 2 वाजले होते. जवळजवळ 1.5 ते 2 तासांचा पल्ला होता. राजापूरला जाण्यास 5 वाजले, कारण प्रवासाच्या दरम्यान एका ठिकाणी 15-20 मिनिटांचा विसावा घेतला होता. अनंतराव राजावाडे हे राजापूरमधील एक बडे प्रस्थ होते. त्यांचा वडिलोपार्जित आंबे विकण्याचा व्यापार होता. ते रत्नागिरीत एक नावाजलेले आंबे विक्रेते होते. वडिलांनी उभारलेल्या या धंद्यावर त्यांनी 2 इमले बांधले होते. त्यातील एका बंगल्यामध्ये ते, त्यांची पत्नी विजया आणि त्यांचा एकुलता एक मुलगा व जयंत राहत असे. दुसरा बंगला त्यांनी त्यांचा मुलगा जयंत ह्याच्या हॉस्पिटलकरता बांधला होता, कारण त्यांना खात्री होती की एक ना एक दिवस जयंत डॉक्टर बनून ह्या बंगल्यात आपले हॉस्पिटल सुरू करेल. अनंतरावांच्या राजापूरमध्ये जवळपास 20 एकरात हापूस आंब्याची लागवड केली जात असे.
ह्या एवढ्या परिसरात आंब्याच्या उत्पादनासाठी जवळपास 50 ते 60 मजूर काम करीत असत. अनंतराव बहुतेक सर्व रत्नागिरीतील हॉटेलमध्ये आंबे पुरवीत असत. तसेच ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुद्धा दररोज कित्येक डझन आंब्याच्या पेट्या पाठवित असत. त्यांचे नाव महाराष्ट्रात तर विख्यात होतेच, परंतु परदेशात देखील ते आंब्याचा व्यापार करीत असत. ते कार्गोमधून भारताबाहेर आखाती देशात, युरोप, अमेरिकेत देखील आंबे निर्यात करीत असत. हा एवढा मोठा व्यवसाय जरी ते करीत होते, तरीसुद्धा त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच असायचे. ते फक्त राजापुरातच नव्हे तर रत्नागिरीत सुद्धा अत्यंत दयाळू, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. जयंत हा त्यांचा अत्यंत हुशार होता. त्याने त्याच्या बुद्धीच्या जोरावर राजापूर हायस्कूलचे नाव उच्च पदावर नेऊन ठेवले होते. त्याने 4थी व 7वी इयत्तेमध्ये होणाऱ्या सरकारी शिष्यवृत्ती स्पर्धेत उत्तम क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती मिळवली होती. जयंतला SSCला 85% गुण मिळाले होते, म्हणून अनंतरावांनी त्याला मुंबईतील रुईया कॉलेजात पाठवण्याचा निर्णय घेतला. जयंतला इंटर सायन्सला सुद्धा 75% गुण मिळाले. त्याला मुंबईतील अत्यंत नावाजलेल्या GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. GS मेडिकल कॉलेज हे KEM हॉस्पिटलसोबत निगडीत आहे, त्यामुळे तेथे चांगल्या प्रकारे वैद्यकीय शिक्षण दिले जाते. म्हणता म्हणता 4.5 वर्षे कशी निघून गेली हे कळले सुद्धा नाही. आणखीन 1 वर्षांनी इंटर्नशिप पण पूर्ण झाली. आता जयंताने पदव्युत्तर शिक्षणाकरता म्हणजेच बालरोग किंवा पीडियाट्रिक्स हा विषय निवडला. त्याचे गुरु किंवा गाईड डॉक्टर श्रीमती वकील होत्या. त्यांच्या हाताखाली काम करणे म्हणजे एक तारेवरची कसरत होती. त्या शिकवण्यास जेवढ्या प्रवीण तेवढ्याच त्या कडक होत्या. त्यांच्या विभागात म्हणजेच डिपार्टमेंटमध्ये मोठा दरारा होता. हे एवढे असले तरी जयंत त्यांचा आवडता विद्यार्थी होता. तो मनापासून काम करीत असे. MDची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने 1 वर्ष मुंबईत परेलमध्ये असलेल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये काम केले. ज्यावेळी त्याला खात्री झाली की तो आता स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, त्यावेळी त्याने राजापुरात हॉस्पिटल काढायचे ठरवले. हॉस्पिटलचे नाव ठेवण्यात आले आरोग्यपूर्ती. सीतारामला दुरूनच इमारतीच्या मध्यभागी लावलेला मोठा फलक नजरेस दिसला. डॉक्टर जयंत राजवाडे यांचे आरोग्यपूर्ती रुग्णालय. प्रवेशद्वारापाशीच तात्काळ आणि अपघात विभाग होता. त्याच्यापुढे हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आणि सोयी नमूद केल्या होत्या. सीतारामने चौकशी करत इमर्जन्सी रूममध्ये बाळाला प्रथमेशला घेऊन पाऊल टाकले. अगदी 5 मिनिटातच डॉक्टर जयंत राजवाडे बाळाला तपासण्याकरता आले. बाळाची तपासणी केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पुढचे उपाय करण्यास सुरुवात केली. सिस्टर, लगेच बाळाच्या हातावर स्प्लिंट लावा व IV तयार करा. IV म्हणजे नसेतून इंजेक्शन देण्यासाठी. तसेच बाळाची अँटीबायोटिक ड्रग देण्यासाठी टेस्ट डोस द्यावयाची पण सोय करा. सर्व चाचण्या झाल्यावर डॉक्टरांनी नसेमधून सलाईन व लागणारी औषधे सुरू केली. तसेच बाळाचे रक्त घेऊन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीची चाचणी करण्याची व्यवस्था केली. बाळाची सोय हॉस्पिटलातील जनरल वॉर्डमध्ये करण्यात आली. हॉस्पिटल अत्यंत सुसज्ज स्थितीत होते. सिस्टर नम्रता ही मुख्य नर्स म्हणजे मेट्रन होती. आणखी 3 नर्सेस त्या हॉस्पिटलमध्ये काम करीत असत. त्यांची नावे होती वैशाली, राधा आणि अनिता. बाळाला भरती करून 4 दिवस होऊन गेले. आता बाळाचा ताप पूर्णपणे उतरला होता. अतिसाराची मात्रासुद्धा पूर्णपणे सुधारली होती. बाळाच्या चेहऱ्यावर तरतरी दिसून येत होती. सीताराम आणि राधाबाईच्या मुखावर आनंद दिसून येत होता. त्यांना कधी एकदा प्रथमेशला घेऊन घरी जातो असे झाले होते. परंतु जिथपर्यंत डॉक्टर बाळाला घेऊन घरी जा म्हणत नाहीत, तिथपर्यंत त्यांना तेथेच राहावे लागणार होते. संध्याकाळच्या 5:30च्या सुमारास डॉक्टर जयंत राजवाडे यांच्या
सर्व बालरोग्यांना बघण्यासाठी जनरल वॉर्डमध्ये आले. त्यांच्यासोबत त्यांची नर्स वैशाली होती. डॉक्टर राजवाड्यांनी प्रथमेशला पूर्णपणे तपासले व ते नर्स वैशालीला म्हणाले, सिस्टर, आता हा पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला आता घरी पाठवण्यास हरकत नाही. तू त्याच्यावर हातावर असलेले सर्व स्प्लिंट्स काढून टाक. आता त्याला कशाचीही गरज लागणार नाही. मी उद्या सकाळी त्याला येऊन बघेन आणि नंतर त्याला घरी पाठवले जाईल. हो डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व करीन, इति नर्स वैशाली. डॉक्टर राजवाडे तेथून निघून गेले. सिस्टर वैशालीने तिला सांगितल्याप्रमाणे सर्व काम केले होते. आता सीताराम आणि राधाबाई दुसरा दिवस कधी उजाडतो ह्याची वाट पाहत होते. केव्हा एकदा आपल्या मुलाला घेऊन घरी जातो असे त्या दोघांना झाले होते. दुसरा दिवस उजाडला. सकाळचे 10 वाजले होते. डॉक्टर जयंत राजवाडे जनरल वॉर्डमध्ये दाखल झाले. डॉक्टर जयंत राजवाड्यांचा एक नियम होता. ते पेशंटला कधीही स्वतः बघितल्याशिवाय घरी पाठवत नसत. ते शेवटचे रोग्याला बघूनच डिस्चार्ज देत असत. ते पेशंटच्या बेडपाशी आले. बाळ झोपला होता. त्याच्या दोन्ही हातावरील स्प्लिंट्स काढण्यात आले होते. तरी देखील त्याच्या उजव्या हातावर एक छोटेसे पट्टीवजा ड्रेसिंग दिसत होते. त्यांनी त्याच्याबरोबर असलेल्या वैशालीला प्रश्न विचारला, वैशाली, ही पट्टी कसली बांधली आहे? काही विशेष नाही डॉक्टर, काल मी हातावरील स्प्लिंट्स काढत होते त्यावेळेस बाळाला थोडीशी इजा झाली. थोडेफार रक्तसुद्धा आले. मी लगेच त्यावर पट्टी बांधली. बाकी काही नाही, इति वैशाली. मला पाहावयाचे आहे किती इजा झाली आहे ते. तू ती पट्टी उघड. डॉक्टर जयंत राजवाडे. वैशालीने ड्रेसिंग काढले. ड्रेसिंग काढल्यावर डॉक्टर जयंत राजवाड्यांचा चेहरा पडला, कारण बाळाचा अंगठाच तिथे दिसत नव्हता. सिस्टर, तुम्ही त्या पट्ट्या व छोट्यासा तुकडा कुठे टाकलात? डॉक्टर राजवाडे. मी तो कचऱ्याच्या डब्यात टाकला. आज सकाळी आपला सफाई कामगार आला होता. त्याने कचऱ्याची पेटी व त्यातील कचरा घेऊन तो निघून गेला. वैशालीने स्प्लिंट्स काढताना बाळाचा अंगठा कापला होता आणि तो अंगठा इतर पट्ट्यांबरोबर कचऱ्याच्या पेटीत फेकून दिला होता. डॉक्टरांनी कपाळावर हात मारला. ते फारच अस्वस्थ झाले. त्यांना क्षणभर काहीच सुचेना. त्यांचे थोड्या वेळापुरते जणू काही भानच हरपले. आता त्यांच्यासमोर एक मोठा पेच प्रसंग उभा ठाकला होता. तो म्हणजे बाळाच्या आईवडिलांना हे सांगायचे कसे? कोणत्याही व्यक्तीचा हाताचा अंगठा म्हणजे खूप काही आहे. महाभारताच्या कथेत जेव्हा द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून अंगठ्याची मागणी केली होती, ह्यावरून अंगठ्याची महती किती आहे हे कळून येते. डॉक्टर जयंत राजवाड्यांनी सीताराम आणि राधाबाईंना त्यांच्या रूममध्ये बोलावले. त्यांनी सर्वप्रथम त्या दोघांची झालेल्या प्रसंगाबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, मला या झालेल्या प्रकाराबद्दल खरंच खूप वाईट वाटते. जर आपल्याला तो अंगठा मिळाला असता तर यदाकदाचित प्रत्यारोपण करून तो अंगठा जुळवण्याचा प्रयत्न केला असता. परंतु राजावाडीत कोणीही हे करण्याचा तज्ज्ञ आपल्याला मिळू शकला नसता. तुम्ही बिल भरू नका. मी तुमचे सर्व बिल माफ केले आहे. तसेच मला फक्त 24 तासांची मुदत द्या. तिथपर्यंत आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या पाठीमागे एक आउट हाऊस आहे, तेथे मी तुमची 1 दिवस राहण्याची व खाण्याची व्यवस्था करतो. मला कृपा करून थोडा अवधी द्या. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकल्यावर सीताराम आणि राधाबाईंची वाचाच बंद झाली. त्यांच्या तोंडातून शब्द पण फुटेना. ते निमूटपणे डॉक्टरांच्या वॉर्डबॉय बरोबर आउट हाऊसमध्ये निघून गेले. डॉक्टर जयंत राजवाड्यांनी रात्रीचा दिवस करून सर्व प्रकारे कृत्रिम अंगठ्याविषयी माहिती मिळवली. पण त्यांना एवढे कळून चुकले की जरी त्यांनी सिलिकॉन इम्प्लांट केले तरी देखील त्याच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. तसेच खर्च 10 लाख ते 12 लाखाच्या घरात आला असता आणि हे प्रत्यारोपण चांगल्याप्रमाणे मुंबईत होऊ शकेल ह्याची खात्री नव्हती. एकंदरीत सर्वकडून निराशाच पदरी पडत होती. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या 10च्या सुमारास त्यांनी सीताराम आणि राधाबाईंना बोलावण्यास पाठवले. सीताराम व राधाबाई अगदी उदासवाणा चेहरा करीत डॉक्टर राजवाड्यांच्या खोलीत आले.
डॉक्टर राजवाडे त्यांना म्हणाले, हे बघा, मी पूर्ण रात्रभर तुमचाच विचार करीत होतो. पहिल्यांदा मी विचार केला की आपण त्याला कृत्रिम अंगठा देऊ. जरी कुठे घेऊन जावे लागले तरी मी ते करीन आणि त्याचा सर्व उपचारांचा खर्च मी करेन. परंतु त्यामुळे त्याला सर्व क्रिया करता येतील असे नाही. शेवटी तो कृत्रिम अंगठाच ठरणार आहे. तसेच त्याचे वय जसे वाढत जाईल तसे त्याला कमीत कमी एकदा किंवा दोनदा त्याचा कृत्रिम अंगठा बदलावा लागेल. नंतर मी माझा हा विचार बदलला. मी तुम्हाला पहिली विनंती करणार आहे ती म्हणजे तो अजून 1 महिन्याचा आहे. त्यामुळे त्याला त्याचा डावा हात हा उजवा हात म्हणून वापरण्यात यावा. त्यामुळे त्याला सर्व काही गोष्टी सुलभरित्या करता येतील व त्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. मी असे म्हणणार नाही की त्याला 100% फायदा होईल, परंतु 90% नक्की फायदा होईल. दुसरी गोष्ट मी करणार आहे ती म्हणजे त्याचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत त्याचा सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन. त्याला शेतीविषयी जे काही साधावयाचे आहे अथवा त्याला जे काही साधावयाचे आहे ते मी पूर्ण करेन. एवढेच नव्हे तर त्याला नोकरीसाठी सुद्धा मी मदत करेन अथवा माझ्या हॉस्पिटलमध्ये त्याला चांगली नोकरी देईन. तिसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये पाठवीत जाईन. जिथपर्यंत तुमचा मुलगा स्वतःहून कमवत नाही तिथपर्यंत हे पैसे तुम्हाला पोचवले जातील. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकल्यावर सीताराम आणि राधाबाईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून डॉक्टरांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त होत होती. जणू काही आपल्याला देवाचे दर्शन घडत आहे असे त्यांना वाटत असावे. तसे पाहता डॉक्टरांचा दोष नव्हता. अर्थातच उत्तरदायित्व म्हणजे विकॅरियस लायबिलिटी डॉक्टरांवर येत होती, कारण नर्स वैशाली ही त्यांची कर्मचारी होती. वाचक हो, खरे सांगा, यात दोष हा कुणाचा?